आज सुट्टी आहे. तर सर सांगतायत की हे जे तळं वगैरे आहे आपल्या ज्या बाजीराव मस्तानी होत्या मस्तानी, तर ह्या तळ्यामध्ये जे तुम्हाला हे समोर दिसतंय ना, सो या तळ्यामध्ये त्या स्नान वगैरे आंघोळ वगैरे करायच्या. आणि त्या ठिकाणी एक काहीतरी असा गुप्त असा दरवाजा आहे आपला पुण्यामध्ये असणारा जो शनिवार वाडा आहे, तिथून डायरेक्ट या ठिकाणामध्ये एंट्री म्हणजे गुप्तपणे जाता येत होतं. आणि हा नजारा तुम्ही बघू शकता, किती ऑसम असं वाटतं, किती छान वाटतं बघा. अजून थोडंसं संध्याकाळी जर आलं ना तर अजून एकदम भारी वाटते. आणि इकडे हा जो रोड आहे तो याची शोभा अजून चांगल्या पद्धतीने वाढवतो. समोर गेल्याच्या नंतर भरपूरसे लोक ते बघण्यासाठी या ठिकाणी थांबतात. आणि समोर तुम्ही बघू शकता पुणे सिटी ही कशी दिसते. हा सर्व हडपसर या साईडचा विभाग आहे. ॲक्च्युअलमध्ये मेन पुणे नाही आहे, पण हडपसर स्वारगेट वगैरे ह्या साईडला. आणि या रोडने जर समोर गेलं तर आपली जेजुरी आणि सर काय हो पुढं बारामती आणि आपलं जी जेजुरी आहे हां, तर ते या रोडला समोर आहे बघा, सासवड वगैरे. तर आपण या ठिकाणी आलो आहोत. इथं काहीतरी जे जुने नाही का शिवकालीन नाणे वगैरे आहेत त्यांचं कलेक्शन या ठिकाणी केलं जातं. तर चला बघू आतमध्ये गेल्यावरती काय काय आहे त्या ठिकाणी. सर एक मिनिट प्लीज. तर चला आपण आता वरती जाणार आहोत. सर्व काही कॉईन्स वगैरे जे आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. इथे ते असतात, ते आपल्याला पूर्ण कॉईन्सची माहिती वगैरे देणार. बघू आपण आता. जय शिवराय. विशाल जगताप, नाणी संग्रहालयाचा मी संस्थापक. मला पहिल्यापासून नाणी गोळा करायची आवड असल्यामुळं आपल्या ह्या संग्रहालयामध्ये आत्तापासून अश्मयुगापर्यंतची नाणी, छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी आणि जगभरातल्या 242 देशांची, संपूर्ण देशांच्या कॉईन्स आपण इथं डिस्प्ले केलेले आहेत. त्यामध्ये मुख्य 3 विभाग केलेत. एक भारतीय नाण्यांचं कलेक्शन, एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाण्यांचं कलेक्शन आणि जगाचं. उद्देश हाच आहे की भारतीय नाण्यांचा इतिहास, महाराजांच्या नाण्यांचा इतिहास आणि जगाचा पण इतिहास आपल्या सर्व लोकांना, जनसामान्यांना आणि विद्यार्थ्यांना विशेष कळावा म्हणून आपण हे म्युझियमची निर्मिती केलेली आहे. याच्यामध्ये आपण नाण्यांवरील भारतरत्न सुरुवात आपण इथून मेटल टू स्टोन आत्तापासून अश्मयुगापर्यंत केलेली. तर नाण्यांवरील जे भारतरत्न आहेत, उद्देश हाच आहे की भारतरत्न झालेल्या लोकांवरती जे गव्हर्नमेंटने नाणी काढलेली आहेत ती नाणी पाहता यावी आणि भारतरत्न कोण हे समजलं पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यातनं एक तुम्हाला नॉलेज वाढेल आणि कोणी भारतरत्न झाले, काय झाले, या गोष्टी तुम्हाला कळतील. हे सगळे भारतरत्न झालेल्या लोकांवरती सन्मानार्थ कॉईन्स काढलेले आहेत. सगळी स्मरणार्थ सुरुवात आपली ही फुटक्या कवडीपासून आहे. प्राचीन भारतची आपली ही पहिली मुद्रा आहे, फुटकी कवडी.
हां. त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की 3 फुटक्या कवड्या म्हणजे एक कवडी आणि ह्या 10 कवड्या म्हणजे एक दमडी. अच्छा, ही दमडी. हां. दमडी, एक पै, ह्या सगळ्या जुनी ज्या कॉईन्स आहेत, ज्या मनी आहेत, त्या पद्धतीने आपण ते लावलेले आहेत. हे नॉलेज नव्हता. चवली आणि पावली, 2 आणे आणि 4 आणे. हे चवली आणि पावली आपण बोलतो, हे चवली आणि पावली आहे. 2 आणे म्हणजे चवली, 4 आणे म्हणजे पावली. तसेच हे 10 पैशाचे सगळे प्रकार, 1962 ते 1988. तसेच 20 पैशाचे प्रकार, 25 पैशाचे आणि 5 पैशाचे. तसंच हा बंदा रुपये आहे. त्याचं कॅल्क्युलेशन असं आहे की 16 आणे म्हणजे 1 रुपया किंवा 64 पैसे म्हणजे 1 रुपया. हा ब्रिटिशकालीन 1 रुपया आहे, त्याला बंदा रुपया म्हणतात. हे भारतीय नाण्यांचा प्रवास, जर्नी ऑफ इंडियन कॉइनेज, 2600 वर्षापूर्वीची सिल्वर कॉईन आहेत सगळ्या. आणि सगळ्यात आपल्या संग्रहालयातली दुर्मिळ कॉईन्स ह्या दगडाच्या आहेत. आश्मयुग, आदिम चलन आहे. दगडांना विविध आकार देऊन सुरुवातीच्या काळामध्ये हे देवाणघेवाण केली जायची. त्याला प्रिमॅटिव्ह कॉईन्स, आदिम चलन म्हणतात. अहिल्यादेवी होळकरांचं नाणे संस्थांचं हे माहिष्मती साम्राज्याचे 6व्या आणि 7व्या शतकामध्ये जे माहिष्मती साम्राज्य होतं त्याचं नाव आता महेश्वर आहे, जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे. बघू शकता मित्रांनो, किती आकर्षक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि आता तुम्ही जेवढे पण काही सर्व नाणे वगैरे बघितले आहेत, हे बघा आम्ही समोरच बघतोय. त्यांना अशाच पद्धतीमध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. हे बघा वेगवेगळ्यांनी या ठिकाणी मार्क्स लावून ठेवलेत की आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे समजल्या गेल्या पाहिजेत. प्रत्येकाच्यावरती नाणे जर छोटे असतील तर प्रत्येकाच्यावर त्यांनी मोठ्या आकाराचे फोटोज वगैरे लावलेले आहेत. मी तुम्हाला यातलं एक्झॅक्ट लोकेशन वगैरे सर्व काही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. जास्त काही प्राईज वगैरे पण नाही आहे, सर्व गोष्टी नाही आहेत, पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या अगोदरचा जो काही काळ असेल या सर्व काळांमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची नाणी किंवा आपल्या भारतीय जे महापुरुष वगैरे असतील त्यांच्या स्मरणार्थ काढलेले जेवढे पण विदेशातले असतील किंवा आपल्या देशातले असतील जेवढे पण काही नाणी वगैरे आहेत ते कशा पद्धतीने यांनी प्रिझर्व करून ठेवलेत, कशा पद्धतीने आपल्या सर्वांसाठी किंवा शैक्षणिक दृष्ट्या एबल असलेल्या मुलांसाठी त्यांनी त्याचं जतन करून ठेवलं आहे. तर एकदा नक्कीच व्हिजिट देण्यासारखं हे ठिकाण आहे आणि नक्कीच बघण्यासारखं आहे. या एकदा आणि नक्की व्हिजिट द्या. 1999ला काढलेलं इंडियन गव्हर्नमेंटने 100 रुपयाचं कॉईन आहे, सिल्वरचं, लिमिटेड एडिशन आहे त्याच्यामध्ये.
या सर्वच गोष्टी जर दाखवायला गेलं तर व्हिडिओ पण खूप मोठा होऊन जाईल आणि ॲक्च्युअलमध्ये कॅमेऱ्यामध्ये इतक्या चांगल्या पद्धतीने ते दिसणं पॉसिबल नाही आहे. तर त्यासाठी एक वेळेस तरी या ठिकाणी या आता आम्ही हे सर्व बघून बाहेर आलो आहेत, पण एकदम अशी भारी वाटलं. म्हणजे सर्वच गोष्टी बघायला मिळाल्या. वेगवेगळ्या देशातले जे कॉईन्स असतील, जे तिथलचं चलन आहे, त्या सर्व गोष्टी पण होत्या. पण शिवकालीन नाणे आणि आपल्याच देशातले अगोदरचे सर्वात जसं की कवडी, दमडी, पावली वगैरे आपण ज्या गोष्टी फक्त आपल्या पूर्वजांकडून ज्या फक्त ऐकल्या आहेत, ह्याच गोष्टी आज बघायला भेटल्या. याचं समाधान वाटलं नव्हतं की असल्या काही गोष्टी बघायला मिळतील. पण हां, म्हणजे म्हणजे आपले जे आजोबा असतील किंवा त्यांचे आईवडील असतील, या सर्वांनी ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत आणि त्या आज बघायला भेटल्या. खूपच छान वाटलं. हां, आणि कवडी वगैरे त्या सर्व गोष्टी या इथे आहेत. तर यायला पाहिजे. जी फुटकी, दमडी वगैरे जे आपण ऐकतो ना, या सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत ॲक्च्युअलमध्ये. म्हणजे जे जुन्या म्हणी वगैरे आपण म्हणतो ना, त्या सर्व काही खऱ्या गोष्टींवरती अवलंबून. आपण म्हणतो ना फुटकी कवडी पण देणार नाही, तर ॲक्च्युअलमध्ये या ठिकाणी फुटकी कवडी पण आहे. सो ते सर्व बघायला खूप भारी वाटलं. नक्कीच कधीतरी व्हिजिट द्या. त्या माणसाची खूप मेहनत आहे. सर्व काही हँडक्राफ्ट आहे, हाताने बनवलेल्या गोष्टी आहेत. असा बाहेर पैसा न लावता आणि स्वतःचं कलेक्शन आहे त्यांचं. त्यांच्या छंदामधून त्यांनी ते सर्व काय बनवले. तर त्यांचं जे काही एफर्ट्स आहे त्याला ॲप्रिशिएट करणं तर बनतं आहे. एकदा नक्की व्हिजिट द्या.